चेरी प्लम राग येणाऱ्या व्यक्तीची जास्त चिडचिड काही कारणाने वर्क प्रेशरमुळे होत असेल तर संताप ही भावना कंट्रोल करण्यासाठी चेरी प्लम देता येईल का? की अजून डिटेल्स बघायला लागतील? नवीन नात्यामध्ये ॲडजस्ट होण्यासाठी वॉलनट देत आहेत, सोबत चेरी प्लम पण देता येईल का? मराठीमध्ये क्वेरी आहे, सो मराठीमध्ये आधी उत्तर देऊया आपण. चिडचिड जर काही कारणाने होत असेल, वर्क प्रेशरमुळे कशामुळे चिडचिड होत असेल, तर ती संताप कंट्रोल करण्यासाठी किंवा त्या चिडचिड व्यक्त होऊ नये अचानक किंवा अचानक बॉसला किंवा बाकीच्या लोकांना काहीतरी भावनेच्या भरामध्ये बोललं जाऊ नये आणि ज्याच्यामधून काहीतरी अजून प्रॉब्लेम्स क्रिएट होतील, अशी जर भीती वाटत असेल तर 100% चेरी प्लमचा उपयोग होईल. पण ही जी चिडचिड म्हणतोय ना आपण, एस्पेशली वर्क प्रेशर आणि कामाच्या ठिकाणची, ती बरेच वेळा अशी असते की ती चिडचिड आत असते, ती साठलेली असते, खूप धडधड बोलता येत नाही, बाहेर दाखवता येत नाही. सो असं ते धुमसणारा बर्फ, धुमसणारा ज्वालामुखी असतो, जो बाहेर दाखवता येत नाही. म्हणजे आपल्याला इनफॅक्ट कंट्रोल इतका आपण त्याच्यावर करतो की तो आत 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 आपल्याला छळायला लागतो, आत 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 ते सगळं आपल्याला सलायला लागतो. अशा वेळी विलो नावाचं एक औषध आहे, तर ते जास्ती चांगलं काम करतं. आपण विलो जेव्हा शिकू तेव्हा याबद्दल बोलूच. पण कधीतरी आपल्या रागाचा कडेलोट होईल आणि आपण काहीतरी असं काहीतरी बोलून जाऊ की ज्याच्यामुळे आपली इमेज, आपलं आत्तापर्यंत केलेलं सगळं काम, समोरच्याचं मन, हे सगळं एका क्षणात त्या एका बोलण्यामुळे सगळं दुखावलं जाऊ शकेल, सगळं कोसळून जाईल, सगळं छिन्नविच्छिन्न होईल. असं जर अशी जर भीती वाटत असेल, तसा काही लोकांचा स्वभाव असतो की काही बोलतील बाबा हे. तो असा स्ट्रॉंग मंगळ असतो ना मकरेचा वगैरे, की लोक एकदम एक घाव दोन तुकडे, काय कोणाचं काही ठेवत नाहीत. मी काय कोणाचं अमक्याचं वडिलांचं ऐकत नाही, मी ताड 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 बोलून टाकतो. असे जर कोणाचा स्वभाव असेल तर चेरी प्लम 100% द्यावं, जेणेकरून जरा किंचित तरी शांत राहतं, जरा तरी कोणतरी आवरायला मदत होते मनाला. सो एक क्वेश्चन उन्होंने पूछा था कि चेरी प्लम क्या दे सकते हैं उस वर्क प्रेशर के लिए, अगर वहाँ पे चिड़चिड़ हो रही है, वहाँ पे अगर गुस्सा आ रहा है तो डेफिनेटली गुस्से के लिए चेरी प्लम दे सकते हैं वर्क में, वर्क एनवायरनमेंट में. लेकिन अगर वो गुस्सा कौन से टाइप का चाहिए कि जो आपको लगे कि उस गुस्से में आप ऐसे कुछ बोल ना जाए कि जो आपकी पूरी आप तक की जो आपने काम किया है उस पर पानी फेर देगा, या फिर आपके जो रिलेशनशिप्स है आपके कलीग्स के साथ या फिर बॉस के साथ, उन पे वो पानी डाल सकता है. ऐसा अगर गुस्सा आने की अगर आपको फियर आता है तो वो फियर के लिए डेफिनेटली चेरी प्लम दे सकते हैं. लेकिन कई बार वर्क एनवायरनमेंट में गुस्सा अंदर अंदर दबाया हुआ रहता है कि जो अंदर अंदर आपको तकलीफ देता है. उस टाइप के गुस्से के लिए विलो नाम की एक दवाई है जो बाद में हम सीखेंगे. विलो का उपयोग ज़्यादा अच्छा हो जाएगा. नवीन नात्यामध्ये ॲडजस्ट होण्यासाठी वॉलनट देत आहे, परफेक्ट, एकदम परफेक्ट. सोबत चेरी प्लम देता येईल का? हो, देता येईल. सोबत चेरी प्लम काय, सोबत बाकीच्या उरलेल्या 37 औषधं देता येतील. पण ॲडजस्ट होण्यासाठी वॉलनट हे अत्यंत बरोबर आहे. पण मग तिथे समजा असंही होतं, आता नवीन सून नवीन घरामध्ये गेलेली आहे आणि मग ती पटकन काहीतरी बोललं तर मग तिचं आधीच काही अजून इम्प्रेशन तयार होत असतं की बाबा ही कशी आहे, काय आहे, सगळ्यांशी नीट ओळख होत असते. अशा वेळी पटकन काहीतरी माहेरच्या सवयीप्रमाणे काहीतरी पटकन बोललं गेलं तर माहेरी लोक असतात ती समजून घेणारी असतात, कारण त्यांनी 15-20 वर्ष तुमच्याबरोबर घालवलेली असतात. पण इकडे नवीन लोक आहेत, 10-15 दिवस झालेले आहेत किंवा एक महिनाच झालेला आहे. अशा वेळी आपल्याबद्दल पूर्ण माहिती नसताना समजा आपण पटकन काहीतरी बोलून गेलो आपल्या स्टाईलनी आणि त्याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम आले, अशी जर भीती वाटत असेल तर चेरी प्लम त्याच्यामध्ये ॲड होईल. पण अदरवाईज कुठल्याही नात्यामध्ये, कुठल्याही नवीन ठिकाणामध्ये, कुठल्याही नवीन नोकरीमध्ये, कुठल्याही नवीन गोष्टींमध्ये ॲडजस्ट होण्यासाठी वॉलनट हे अत्यंत योग्य औषध तुम्ही ठरवलेलं आहे.